नमस्कार, अमोल पाटील. काही दिवसांपूर्वी तापी नदीच्या पात्रात सावकडे येथे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे व तहसीलदारांमार्फत अवैध वाळू जी वाहतूक होत होती त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. त्यासोबतच त्या तापी नदीच्या पात्रामध्ये अवैध पद्धतीने डिझेलचा साठा हा उपलब्ध दिसून आला व त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. आणि अनेक दिवसापासून या अंबड शहरामध्ये वाळूचे जे मोठमोठे कंटेनर डंपर होते ते अवैधरित्या वाळू या ठिकाणी वाहत होते व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्याचा त्रास होत होता. आणि जागतिक स्तरावरती जे अमेरिका इराण यांचं युद्ध सुरू आहे आणि आपल्या देशाला जो युद्धाचा डिझेल पेट्रोलचा फटका बसलेला आहे, शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी डिझेल पेट्रोल या ठिकाणी उपलब्ध होत नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी असतील किंवा सामान्य नागरिक असेल, हे पेट्रोल पंपावरती एक एक दोन दोन तास लाईनीत उभे राहून पेट्रोलची मागणी करत आहेत, परंतु त्यांना पेट्रोल डिझेल उपलब्ध होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तापी नदीच्या पात्रात सर्व डिझेल व पेट्रोलचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध आढळून येतो आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. आणि आजच आपण पाहू शकता की महाविकास आघाडी तर्फे हा एक फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे की ज्याच्यावरती अंबड तालुक्यातील तापी नदीचा सत्यानाश कोणी केला आणि कोणाच्या आशीर्वादाने तो सत्यानाश झाला, अशा पद्धतीचा प्रश्न महाविकास आघाडीतर्फे विचारण्यात आलेला आहे. आणि आज माझ्या सोबत या ठिकाणी ज्यांनी हे प्रश्न सतत अंबडकरांच्या समोर उपस्थित केलेले आहेत व लावून धरलेले आहेत, जे सतत या प्रश्नांना न्याय देण्याचं व अन्यायाविरुद्ध लढा देण्याचं कार्य करत असतात, असे अनंत निकम आपल्या सोबत या ठिकाणी आहेत. जय महाराज. दादा, तुम्हाला या सर्व घडामोडींबद्दल तुम्ही खूप दिवसापासून लढा देत आहात. वाळूचा प्रश्न असेल किंवा मग अनेक इतर अंबड शहरातील विविध प्रश्न, सामान्य जनतेचे प्रश्न असतील, तर तुम्ही हे जे आज महाविकास आघाडीने या ठिकाणी फलक लावलेला आहे आणि तापी नदीचा जो प्रश्न आहे किंवा अवैधरित्या वाळू जी या ठिकाणी उपसा केली जाते त्याचा जो प्रश्न आहे, त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? माझी भूमिका मी अगोदरच पत्राच्या माध्यमातून, तक्रार पत्राच्या माध्यमातून मी स्पष्ट केलेली आहे. तुम्ही त्यांना वारंवार वाळू माफिया बोलू नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट, माफिया जे आहेत ते एसी मध्ये बसलेले आहेत, वातानुकूल कॅबिन मध्ये बसलेले आहेत. मी आरोप नाही करत आहे, मी स्पष्टपणे सांगत आहे. जे याच्या मागे जे सूर्यकन्या टाकीचं जे वस्त्रहरण झालेलं आहे, त्याला कारणीभूत कोण आहे याचा जर आपण वायवा अनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला बडे अधिकारी सापडते. आपण लोकप्रतिनिधींविषयी बोलतो, त्या वाळू ठेकेदारांविषयी बोलतो. वाळू ठेकेदारांना शासनाचा पैसा भरून त्यांनी वाळू ठेके घेतले होते. वाळू ठेक्याची मर्यादा निश्चित करण्याचं काम हे शासकीय महसुली अधिकाऱ्यांचं असतं. तिथला मंडळ अधिकारी का झोपला होता का? तलाठी हा झोपा काढत होता का? सगळ्यात मध्ये तहसीलदार, प्रांतकर हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. सर्कल यांच्याकडे हे रिपोर्ट नव्हते का? अंबडनेरला 15 दिवस पाणी येत नाही, याच्यावरून खळाजंगी होते, पेपरबाजी होते, त्यावेळेस देखील महसुली अधिकारी झोपा काढत होते का? याचा अर्थ शासनाचा पगार घ्यायचा, राजपत्री अधिकारी म्हणून स्वतःला घोषित करायचं आणि लिगली या भोंगळ कारभारात मला तर शंका आहे की हे तर पार्टनर नाहीत ना त्याच्यामध्ये, किंवा कुठल्याही या अशा राजकीय असो किंवा शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय एवढं मोठं उत्खनन होऊ शकत नाही. म्हणून माझी एकच मागणी आहे की जे शासकीय अधिकारी आहे त्यांची खऱ्या अर्थाने चौकशी होणे गरजेचे आहे. आणि ती कारवाई काय दंडात्मक होईल, ETS मोजणी होईल, सेसाची कारवाई होईल, पर्यावरणाची कारवाई होईल, भूवैज्ञानिक शास्त्रज्ञ येतील, तो नंतरचा विषय. पहिला आपला अधिकारी चुकला, त्याने आमच्या करातून पेमेंट घेतलं, आमच्या करातून त्यांचे पगार झाले आणि पगार व्हायला काय त्यांना काही एक तारीख इकडे तिकडे होत नाही. आमच्या करातल्या पैशांनी जर तुम्ही एसी कॅबिन मध्ये बसून हा नंगा नाच बघत असणार तर याला सर्वस्व जबाबदारी अधिकारी आहेत. मी वाळू माफिया वगैरे यांच्यावर ते दोष तर नंतर निश्चित होतील, अगोदर दोष निश्चिती यांच्यावर व्हायला पाहिजे की यांच्या कॅबिनला पहिले एसी कस काय लागला आणि हे वातानुकूल एसी मध्ये बसून हे नौटंकी करतात, कागदी नौटंकी खेळ खेळतात आणि हे
त्यांच्याबरोबर मिळाल्या असल्या कारणाने हा एवढा मोठा प्रकार, गैरप्रकार, महसुली कायद्याची पायमल्लीचा प्रकार हा स्पष्टपणे तुम्हाला दिसतोय. त्याच्यामुळे सर्वात प्रथम महसूल मंत्री बावनकुळे साहेब असो, माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे कार्यतत्पर आहेत, त्यांना माझी विनंती आपल्या माध्यमातून, आपल्या पेपरच्या माध्यमातून, आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की लवकरात लवकर आपण कायदेशीर कारवाई या शासकीय अधिकाऱ्यांवर करावी, नाही तर उद्या उठून हे बदली करून निघून जातील आणि सर्व सारवासारवीचा प्रकार होणार आहे. त्यापेक्षा मी अगोदरही बोललोय की माझ्या 2 आया असतात, माझ्या नाही सर्वांच्या 2 आया असतात. एक आई ही जन्मदात्या पोराला दूध पाजते आणि मरेपर्यंत ती आई असते की त्या नदीचं पाणी पिऊन ती जगते. त्या आईचं वस्त्रहरण यांनी केलेलं आहे. त्या अशा नालायक भडव्या अधिकाऱ्यांना पहिले तुम्ही धरा आणि त्यांच्यावर कारवाई करा. जोपर्यंत कारवाई होत नाही या अधिकाऱ्यांवर तोपर्यंत आम्हीही स्वस्थ बसणार नाही. राहिली गोष्ट या बॅनरची, या बॅनर बद्दल देखील मला कौतुक करावं असं वाटतं, पण ते जास्तच कोपऱ्यात लावलं गेलेलं आहे. ते मोठं लावायला पाहिजे होतं. आणि दिलेले जे उत्खननाचे फोटो आहे, जे वाळू मर्यादित ठिकाणपासून केलेलं उत्खनन आहे, त्याचे देखील फोटोग्राफी आपण लावायला पाहिजे होते. येणाऱ्या काळात आपण या गोष्टींवर जास्त भर द्यावा. विशेष म्हणजे 4था आधारस्तंभ आपण आहात आणि आपण या बातमीची दखल घेतली त्याबद्दल मी मनपूर्वक आपल्या चॅनलचा आभारी आहोत आणि आपलं स्वागत करतो की आपण पत्रकारिता जिवंत ठेवावी. हेच माझं स्वतःची इच्छा आणि जनमानसाची इच्छा आहे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. नेमकी या संपूर्ण प्रकरणाची व तापी नदीचा या ठिकाणी वस्त्ररंग आलेला आहे असं दादांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि नक्कीच या प्रश्नाला आता न्याय देण्याचं काम किंवा नक्कीच या प्रश्नावर या प्रकरणामध्ये तापी नदीचा अवैध वाढू उपसा असेल किंवा जे डिझेलचा साठा त्या ठिकाणी सापलेला आहे त्याच्यावर कारवाई तर आता झालेली आहे, परंतु यापुढे देखील ती कारवाई आतापर्यंत मर्यादित आहे की यापुढे ती कारवाई झाल्यानंतर सावरासावर होऊन ती परत पुन्हा नव्याने ते वाढूचे डंपर सुरू होतील की ते अशाच पद्धतीने आता बंद राहतील. हा प्रश्न आमच्या चॅनलच्या माध्यमातून दादा आम्ही नक्कीच लावून धरू आणि नक्कीच तापी नदीचे वस्त्रहरण आहे ते कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न करू. आणि आपण आमच्या चॅनलला जी बाईट त्याबद्दल मी आपला देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि असेच नवीन व्हिडिओ मुद्दे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.